तुझं माझं सपान. तुम्ही खरंच जमीन घाण टाकताय? दुसरा काय पर्याय? तू सुचवलेली युक्ती केली आणि ती उलटली आपल्यावरच. ती युक्ती मी भल्यासाठीच सुचवली होती ना व. मला बी ती पटली म्हणूनच आपण तसं केलं ना. आईंना समजायला न ग, त्यांना त्रास न ग, म्हणून एवढा आटापिटा चाललेला. पण तुम्ही कशाला सगळं खरं सांगून बसलात? मग काय करायला पाहिजे होतं मी? हातची जमीन जाऊ नये म्हणून स्वतःचे दागिने काढून दिलेस, आणि आई तरी तुलाच कावली. आणि हे समजा बघत बसायचं होतं का मी? अहो, आईंना खरं ठाऊक नव्हतं म्हणून कावल्या त्या. खरं लपवायचे समदे प्रयत्न केले आपण, पण चूक असून बी भैया निवांत बसणार, आणि तुझी काही चूक नसताना तू ऐकून घेणार. मला नाही खपायचं ते. जमीन काय आणि दागिने काय, ती घाण टाकायची हौस तर मला पण नाहीये. पण आता दोन्हीकडे पंचायत होऊन बसली आपली. तोच गुंता सोडवायला तर जमीन गहाण टाकायलोय मी. पण मग मामांजींच्या सपानाचं काय? काय लावलंय सपान सपान? जो माणूस जिवंतपणी स्वतःच सपान सोडून बसलाय ना, त्यानं केलेल्या माणसाचं सपान असं डोसक्यावर घेऊन नाचायचं नसतंय. काय अर्थ नसतोय त्याला. एवढं सगळं हायडिंग केलं तुमच्या आईपासनं. आयत्या वेळी तुमचा ब्रदर पचकला, ट्रू ट्रू टेलिंग करून बोलला. एवढंच होतं ना तर बिफोर हेल्प करायचीच कशाला? मग काय? हे बघा, एक खोटं लपवायला 10 खोटी बोलायला लागतात अशी गत झाली. आणि आज न उद्या दागिने गहाण पडलेत हे आईच्या लक्षात आलंच असतं ना. तोवर वेळ मारून न्यायला काय ना काहीतरी कारण शोधावं लागलं असं एवढंच. पण ठीक आहे, वीरू म्हणतोय ना तर टाकू देत त्याला जमीन गहाण. निदान दागिने तरी येतील. शिराळकर, अशी कशी ती जमीन आपल्या हँडआउट जाऊ द्यायची हो? अहो, त्या जमिनीसाठी तर जयराज भाऊजीने आपल्याशी पार्टनरशिप केली नव. आता ती जमीनच गेली तर जयराज भाऊजी कशाला ऍडवाइस करणार आहेत? आणि शिराळकर, जर का जयराज भाऊजीने आपली पार्टनरशिप मोडली तर आपला कन्स्ट्रक्शनचा बिझनेस कसा काय पुढे जाणार आहे? नाही, जयराज सोबतची पार्टनरशिप तोडायची गरज पडणार नाही. कारण अजून एक हुकमी पत्ता माझ्या हातात आहे. नशिबानं सगळीकडनं खिंडीत गाठलंय, तरी बी एक पायवाट मोकळी आहे. आणि आता 30 पायवाट वापरायची वेळ आली. विनय, दुपारी जेवायला घरीच येणार आहे मी. डबा घेऊन जात नाही त्याच्यासाठी. हं? प्राजक्ता, मी फॅक्टरीवर निघाले. तुझं इथलं सगळं आटपलं की तू बी ये. ये कांचन, मी सांगितलेलं लक्षात आहे ना? तुला धनंजयच्या कामात मदत करायची. ध्यानात आहे ना? हो. कशाला? नाही, काही गरज नाही मला त्याची. नाही, तुला नसल, पण आम्हाला आहे. सगळी सूत्र तुझ्या हातात देऊन काय गोंधळ घातलाच बघितला आम्ही. कांचन, हाय. त्याच्या व्यवहारात नीट लक्ष घालायचं. आणि तू परत जर माझ्यापासून काही लपवाछपवी केलीस ना तर याद राख, गाठ माझ्याशी आहे. येते मी.
आई ते जरा बोलायचं होतं. बोल की. ते दागिन्यांचं. दागिन्यांचं काय? मी एकदा निर्णय सांगितलाय, लवकरात लवकर दागिने घरात आलेले पाहिजे. आणि फक्त घरातच नाही तर तुमच्या अंगावर पण दिसायला पाहिजे. अहो पण एवढ्या कमी वेळात एवढी मोठी रक्कम कशी जुळणार? विचार तुझ्या नवऱ्याला, दिराला. उंदराला मांजर साक्ष असल्यासारखं लपवा छपवी करत परस्पर दागिने गहाण टाकले ना व. त्यांनी विचार केलाच असेल दागिने परत कसे मिळवायचे ते. ते जमीन घाण टाकून दागिने सोडवायचं म्हणते. अरे वा, चांगलंय. झालं तुझं काम. अहो पण आई ती जमीन मामांजींनी यांना दिली. ती हातची जाऊ देणं त्या परीस तुम्हीच जर मदत केली तर. त्यांना घरातनं हाकलून नाही दिलंय, नशीब समज यांचं. स्वतः काहीतरी घोळ घालून ठेवायचा आणि मग अंगाशी आलं की आईकडे यायचं. किती दिवस असंच चालू राहणार आहे? जमीन गहाण टाकून जर यांच्या आकला ठिकाणावर येणार असतील तर जाऊ दे ती जमीन. आई आई अगं असं कसं म्हणतीयस तू? ही समजा मी आपल्या घराण्याचं नाव वाचवायला केलं आणि ती जमीन मला बाबांनी दिली. आणि ती जमीन इतकी वर्ष पडूनच होती. आता ती गेली तर काय एवढा आभाळ कोसळणार आहे? आई अगं काय बी काय बोलायलीस? त्या जमिनीवर कुस्तीची अकॅडमी उभी राहावी हे बाबांचं अखेरचं सपन होतं आणि ते असं अपुरं राहिलेलं चालेल तुला? त्याची सल तुमच्या मनात राहील पाहिजे, कारण तुमच्या चुकीमुळे जमीन गहाण टाकावी लागते. या कुस्तीमुळे माझं कुंकू पुसलं, माझा नवरा गेला, ते जीव अडकला नाही माझा त्या कुस्तीत ना त्या जमिनीत. माझ्या घरच्या सुनांचं स्त्रीधन लवकरात लवकर परत मिळालं पाहिजे. शेवटचं सांगते, लवकरात लवकर माझ्या घरच्या लक्ष्म्या परत सजलेल्या दिसल्या पाहिजेत. त्यासाठी जमीन गहाण टाकावी लागली तरी माझी काही हरकत नाही. शकू, ए शकू, अगं झाला का नाही अजून? आले हो, किती घाई. हे घ्या. किती उशीर? काय उशीर? जावई बापूंचा फोन. निले, अगं जावई बापूंचा फोन आहे. निले, जाऊ बापूंचा फोन. बोला ना जावई बापू. आता काय कमी पडलंय आमची आठवण यायला? हे बघा, माझ्या मम्मी पप्पांना तुम्हाला जेवढी मदत करायची होती तेवढी करून झाली. आणि बायको म्हणून मी बी कंटाळली तुमच्या ह्या आईत खाऊपणाला. तुम्हाला जर कष्टानं कमवायचं असेल तर मला बोलवा, नाहीतर मी राहीन इकडं. नोकरी मिळते मला इकडं, मी माझी कमावून खाईन. तुम्ही हिंडा भिका मागत. निले, टाकुरा फिरला वय का तुझं? काय बोलायलीस? अजून नोकरीचा पत्ता बी नाही, तोवर तुझा एवढा तोरा. नग लागू देत नोकरी. 4 घरची धुणं भांडी करीन मी, आणि त्या फुकट्या परेस तुम्हाला सांभाळणं कधी बी चांगलं. अगं कुळ लागले वय तुला? स्वतःचं हक्काचं घर सोडून इथं माहेरी राहायला लागलीस तर लोक काय म्हणतील? अगं आम्हाला नावं ठेवतील. ठेव देत, ठेव देत.
अहो पण नवऱ्याशी बोलायची रीत झाली काही. तो जसं वागला, निलूवर हात उचलला, ते रीतील धरून होतं. आणि मग जर हीच रीत असेल तर आजवरच्या अख्ख्या संसारात ही रीत मी पाळलीच नाही. कारण एकदा मी तुझ्यावर हात उचलला. अहो कोणचा इशे कुठे न्यायला तुम्ही. काय चुकलं सांग ना, काय चुकीचं बोललो? एकतर घाईघाईत हिचं लगीन लावून ते बांडगुळ गळ्यात बांधून दिलंस. नुसता खायला कारण भुईला भार. आता आपली लेक त्याच्या भरोशावर न राहता स्वतःच्या पायावर उभी राहते, तर तिचं कौतुक कर की जरा. आईबाप म्हणून आपलं हेच चुकतं शकू. आपण आपल्या लेकीला इतक्या लाडाकोडात वाढवतो, तर हाताच्या फोडावानी जपतो. आणि एकदा लगीन लावून दिलं की आईबाप म्हणून आपली जबाबदारी संपली म्हणून हात वर करतो. नवऱ्याचा त्रास होत असेल तर ठणकावून सांगितलं पाहिजे की मी नाही ऐकून घेणार हे. आणि तेवढी स्वतःच्या पायावर उभं राहायची हिंमत आईबाप म्हणून आपण दिली पाहिजे. अहो पण अशानं संसार कसा टिकणार. का नाही टिकणार? का नाही टिकणार? संसार टिकवणं ही काही एकल्या बायकोची जबाबदारी असती. नवऱ्याला अक्कल नको? निलू, बरं केलंस तू त्याला ठणकावून सांगितलंस. बरं वाटलं मला. आता एकच आस आहे, तुझ्या बहिणीनं प्राजूनं तिच्या सासरी ठणकावून सांगावं, मी आखाडा सोडणार नाही, मी कुस्ती खेळणार म्हणजे खेळणार. खरंच हा एकच उपाय राहिलाय का हो? भैया भाऊजींच्या चुकीची शिक्षा तुम्ही कुठवर भोगत बसणार आहे? तुझी काय बी चूक नसताना तू मदतीसाठी दागिने दिलेच नव. मी दागिने दिले ते जमीन वाचवायला. आई लईच चुकीचं बोलली. त्या जमिनीवर कुस्तीची अकॅडमी सुरू करणं हे बाबांचं अखेरचं सपन होतं. असो, त्यांची साथच माझ्या नशिबात नाही. ही जमीन तरी कुठवर टिकणार? तुम्ही गेल्यापासनं एक बी दिवस तुमच्या मनासारखं नाही वागू शकलो. बाबा, ही जमीन म्हणजे एकुलती एक आस होती माझ्या तडफडणाऱ्या जीवासाठी. की एक ना एक दिवस तरी तुमचं अकॅडमीचं सपान मी पुरं करीन. आणि तुमच्या माघारी जिनं हे घर सावरलं, त्या आईचा मान राखणं आज जास्त महत्वाचं आहे. भैया चुकीचं वागला असला तरी शेवटी घराण्याचं नाव राखणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी मला आज हा निर्णय घेणं भाग आहे. जमलं तर मला समजून घ्या आणि माफ करा. विरू, थँक्यू. फक्त तुला मदत करायची आणि आपल्या घराण्याचं नाव राखायचं म्हणून एवढी खटपट करतोय मी. जमीन बाबांची शेवटची आठवण आहे. ती आपण कंच्या कारणासाठी गहाण टाकायलो हे आयुष्यात कधीच विसरू नकस भैया. परत अशी येळ बी येऊ देऊ नकस.
विरू, माझ्याकडनं लई मोठी चूक झाली. चूक नाही, मी तर म्हणतो गुन्हा झालाय. पण भावा, वेळेला तूच मदतीला आलास, तू दाखवून दिलंस रक्तच रक्ताच्या कामी येत. तुझी जमीन, या दोघींचे दागिने माझ्यामुळे गहाण टाकायची वेळ आली रे. तुमचे उपकार मी खरंच कधीच विसरू शकणार नाही. आणि विरू, मी तुला वचन देतो, या दोघींचे दागिने, आपली जमीन सोडून आणायची जबाबदारी माझी. आणि ते बी मी लवकरात लवकर करेन. भरोसा ठेव माझ्या. ते बघू आपण पुढच्या पुढे. सध्या हे निस्तारणं जास्त गरजेचं. थांब विरू. जमीन नक्की कुठं गहाण टाकणार आहेस? नाही, परत पतपिढीत गेलास तर गावात परत चर्चा व्हायची. पतपिढीत जाणारच नाहीये मी. मग गावात एकच सावकार आहे जो एवढी मोठी रक्कम एका झटक्यात कर्ज म्हणून देऊ शकतो. त्याच्याकडेच चाललो. आलोच दागिने सोडून. हा, हो हो, नक्की नक्की, मी कळवते तुम्हाला. हा, बरं, ठेवते. प्राजक्ता, 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 आ? आत ये जरा. काय झालं आई? आज घरी जे काही घडलं त्याच्यावरनं तुला वाटत असेल की तुझी सासू खाष्ट आहे, निष्ठुर आहे, पण तसं अजिबात नाहीये. घराण्याच्या आणि लेकरांच्या भल्यासाठी प्रत्येक आईला असे कठोर निर्णय घ्यावेच लागतात. विरूला जमीन गहाण टाकावी लागली, मलाही नाही आवडलेलं ते. पण कसं आहे ना, जमीन परत सोडवता येईल आपल्याला. पण या प्रकरणात ना एक गोष्ट खूप चांगली झाली. विरू आणि धनंजयचं कधीच पटत नव्हतं, पण या प्रकरणाच्या निमित्तानं विरू धनंजयच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. चांगलंच आहे ते. पण काय? धनंजयची चूक माहीत असताना सुद्धा तू तुझे सगळे दागिने काढून दिलेस, हे काही मला आवडलेलं नाही. या प्रकरणात आता त्यांना हे समजायला पाहिजे की काही झालं तरी घराण्याची इब्रत आणि बायकांचा सन्मान याला अजिबात तडा जाता कामा नये. या दोन गोष्टी साध्य करण्यासाठी मला इतकं निष्ठुर व्हावं लागलं. तू पण हे नीट समजून घे, कारण तू या घराण्याची सून आहेस. अशी परीक्षेची घडी तुझ्यावर येऊ शकते. अर्जंट पैशाची नड आहे म्हणून जमीन गहाण टाकतोय, आणि आता तुमच्याकडनंच योग्य मदतीची आस आहे. 20 लाख हवत नव? होय. देतो. एवढ्या मोठ्या कॅशची सोय करायला थोडासा वेळ लागेल. तवर एक काम करा, 1 तासाभरानं या तुम्ही. तवर मी कागदपत्र वाचून बी ठेवितो आणि आपल्या कर्जाच्या करारनाम्याची कागदपत्र तयार बी करून ठेवी. चालते. हॅलो धनंजयराव, तुमचा भाऊ आत्ताच येऊन गेला. कागदपत्र माझ्या हातात आहेत. अब आ गया ऊंट पहाड़ के नीचे. म्हणजे शिराळकर म्हणजे कॅमलाला माउंटन खाली. मम्मा, अगं एवढं नॉलेज मला बी आहे ग. यू इट. म्हणजेच नेमकी काय झालं ना तेच विचार राहिले.
बोला. वाय सो सॅड जयराज साहेब? अहो मी तर म्हणतो पेढे आणून ठेवा. अहो वीरूची जमीन ताब्यात आली आहे. अर्ध्या तासात जमिनीचे पेपर्स घेऊन डायरेक्ट तुमच्याकडे. काय सांगताय? पण या यायला नक्की आहे ना? वीरूने जमिनीचे पेपर सावकारच्या ताब्यात दिलेत. ते घेऊनच येतोय मी तुमच्याकडे. पण माझी एक अट आहे. कसली? तुम्हाला म्हणलं होतं ना, मला जरा पैशांची नड आहे, तेवढी मदत करा. म्हणजे कसं, उगाच जमीन दुसऱ्याच्या ताब्यात देण्यापेक्षा स्वतःच्या पार्टनरच्या ताब्यात असलेली कधी बरी. शिराळकर, जिथं जयराज थोरात तिथं काम जोरात. एका हातानं पेपर्स द्या आणि दुसऱ्या हातानं रोकड घ्या. लवकर या, वाट बघायलोय. आलोच. व्हॉट गेम शिराळकर? या गेम मध्ये जिद भी मेरी, पट भी मेरी.